नमस्कार, मी जे बोलतो ते करतोच असं म्हणत अजितदादा यांनी पुन्हा अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पराभूत करणार असं म्हटलंय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू असे अजितदादा यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर या पक्षात उभी फूट पडली। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमोल कोल्हे काही दिवस दादा गटांकडून होते। त्यानंतर दादा गटांकडून शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे यांची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे अमोल कोल्हे यांनी अजितदादांशी दुरावत शरद पवार गटांकडे गेले होते। या गोष्टीचा दादांना राग आला। त्यामुळे दादा शिरूर लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घ्यायचा असा निर्धार त्यांनी केला। त्यामुळे दादांनी आज मी जे बोलतो ते करतोच असं म्हणत अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभेमध्ये पराभव करणारच असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांची धाकधूक वाढली आहे। दादा बोलले खरं, पण कोल्हे विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरवतील ते अजून जाहीर केलं नाही। पण दादांच्या लिस्टमध्ये 3 नावं चर्चेत आहे। पहिल्या क्रमांकावर आहेत ते शिवाजीराव आढळराव पाटील, जे एकनाथ शिंदे यांच्या गटात आहे आणि ते महायुतीमध्ये सहभागी आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते विलास लांडे, हे दादा यांचे विश्वासू आहे। तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत ते दिलीपराव वळसे पाटील, जे सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत आणि अजितदादा यांचे विश्वासू आहेत। दिलीप वळसे पाटील यांची ग्रामीण भागात खूप मोठी मजबूत पकड आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनीच अमोल कोल्हे यांना खासदार केलं होतं। जर दिलीप वळसे पाटील कोल्हे विरोधात रिंगणात उतरले तर कोल्हेंचा रिंगणात करेक्ट कार्यक्रम होणार हे नक्की। त्यामुळे दादा हे नेहमी अमोल कोल्हेंना पाडणारच असं म्हणतात। म्हणजेच कोल्हे विरोधात वळसे पाटील अशी चुरशीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत दादा आहे। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका।